यमनियम म्हणजे चांगलं समाजात कसं वागावं हे पण सांगितलं. ते सुद्धा योगाचाच भाग आहे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. समग्र योगाचा विचार कमी होतो, पार्शल होतो. कुणी आसन प्राणायामाला योग म्हणतं, कुणी ध्यान म्हणून योग म्हणतं. आसन प्राणायाम करतच नाहीत, असं एकदम ध्यान पण करता येत नाही. खरं म्हणजे याला फार मोठे गैरसमज असं म्हणता येणार नाही, समज येत निर्णय लोकांचे. ते काय चुकीचे नाही आहेत पण बरोबर पण नाही आहेत. जेव्हापासून प्रचार वाढला आहे तेव्हापासून जास्त करून लोक आसन म्हणून जास्त करून ते आहे की मी योगाभ्यास करतो म्हणजे काय, आसन प्राणायाम करतो. आज योगाभ्यास झाला नाही, आसन प्राणायाम केलं नाही. उलट योग एक जीवन पद्धती आहे. 24 तास योगिक भूमिकेतून राहणं, योगिक मानसिकतेतून, ह्याला म्हणतात योग जीवन पद्धती. नेहमीचेच कार्यक्रम असतात आपल्या घरातले सगळे. ते करताना पण दृष्टिकोन बदलायचा योगातला. तो दृष्टिकोन योगिक निवडला की त्याला योग जीवन पद्धती म्हणतात. आणि त्याच्यामध्ये ताणबिण काही नाही आहे. त्यामुळे डॉक्टर लोकांनी सांगायला लागले योगा लाईफस्टाईल वापरा. मग त्याच्यामध्ये योगासन प्राणायामाचा अभ्यास करणे आहेच. उरलेले 23 तास पण योगानुकूल जीवन पद्धती राहील पाहिजे. आहार तसा पाहिजे, विहार तसा पाहिजे, विचार तसा पाहिजे, आचरण तसं पाहिजे.